कडू कारळे म्हणजेच कडू जिरे पावसाळ्यात या बियांची लागवड केली तर अशा पद्धतीनं झाडं येतात आणि 2-3 महिन्यांनी ह्याला जांभळ्या रंगाची फुलं येतात. ही फुलं सुकल्यानंतर ह्यातले बी गोळा केले जातात. त्यालाच कडू जिरे किंवा आमच्या सांगली भागामध्ये यालाच कडू कारळे असं म्हटलं जातं. यालाच संस्कृतमध्ये अरण्यजीरक किंवा सोमराजी असं नाव. सेंट्रॅथेरम अँटी हेल्मेथिकम कुडचे हे ह्याचं लॅटिन नाव आहे. ही अत्यंत औषधी आणि आपल्या आसपास आढळणारी अशी वनस्पती. अँटीऑक्सिडंट गुणधर्म याच्यामुळे तुमचा अल्सर या वनस्पतीमुळे बरा होऊ शकतो. ल्युकोडर्मा कोड यासारख्या शरीरामध्ये जर उष्णता वाढली असेल तर खूप दिवस जर ताप अंगात मुरला असेल, अशक्तपणा वाटत असेल ताप आल्यानंतरचा, तर कृमींवरती, पोटातल्या कृमींवर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर 1 चमचा कडू कारळे, शक्य असल्यास अडुळसाची पिकलेली 2 पानं बारीक करून घ्यायची, त्याच्यामध्ये 4 कप पाणी घालायचं आणि त्याचा काढा 1 कप करायचा. तो अर्धा सकाळी आणि अर्धा संध्याकाळी असा तुम्ही 5 दिवस घेऊ शकता.